आपण ऐकत आहात पद्मगंधा प्रकाशनाचा ऑडिओ दिवाळी अंक शब्द आभा. नमस्कार, मी माधवी तोडकर. शब्द आभाचा आजचा आपला 5वा भाग. पद्मगंधा प्रकाशनाचे संपादक अभिषेक जाखडे आपल्यासोबत आहेत. भूमी या विषयाच्या अनुषंगानं कथा, ललित लेख आणि वैचारिक साहित्याचा आस्वाद आपण या दिवाळी अंकात घेतो आहोत. चला तर आजच्या भागाला सुरुवात करूया. कृषी संस्कृतीमुळे माणूस आणि भूमी यांचं एक वेगळं नातं निर्माण झाले आहे. मात्र वेळप्रसंगी समाजातील विविध स्तरांमध्ये यामुळे प्रतिष्ठेचे प्रश्न निर्माण होतात. त्यातून उभ्या राहणाऱ्या संघर्षाची ही गोष्ट. कथेचे लेखक आहेत दीपध्वज कोसोदे आणि ही कथा सादर केली आहे विजय बाविस्कर, सतीश देशमुख आणि सहकलाकारांनी. तुकाराम झालटेला तसं चिंता करण्याचं काहीच कारण नव्हतं. तरी अलीकडे त्याचं गावात जवळपास सर्वच ठिकाणी जाणं येणं बंद झालं होतं. त्यामुळे मोतीराम सूर्यवंशीही काळजीत पडला होता. तुकाराम आणि मोतीराम दोघंही सख्खे मावस भाऊ. तुकाराम झालटेनंच त्याला 20-25 वर्षापूर्वी अंतुर्लीला आणलं होतं आणि भागवतराव देशमुखांकडे सालानं लावून दिलं. तेव्हापासूनच गावठाणाच्या जागेवर मोतीराम 4 पत्रांची खोली काढून राहत होता. आता दोघंही थकले होते. मोतीरामला 2 मुली होत्या आणि त्यांची लग्न होऊन त्या आता आपल्या सासरी सुखानं नांदत होत्या. तुकाराम झालटेला एकुलता एकच मुलगा. त्यानं नुकतंच आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. तुकाराम आणि मोतीराम नात्यानं मावस भाऊ असले तरी सख्ख्या भावापेक्षाही त्याने आपल्या वागण्यातून जवळचं असं नातं तयार केलं होतं. गेल्या 20-25 वर्षांपासून आपापली कामं आटपून दोघं भाऊ रोज एकमेकांना भेटायचे. त्यांच्या अवतीभोवती अजून 5-7 जण गावठाणावर कायम जमलेले असायचे. सगळे मिळून मग आपापल्या सुखदुःखावर रोज संध्याकाळच्या वेळेस चर्चा करायचे, गप्पा करायचे. अंधार पडायला लागला की एक एक करत आपापल्या घराचा रस्ता धरायचे. लोक तुकाराम आणि मोतीरामला राम श्यामची जोडी म्हणायचे. त्यामुळे सध्याची तुकाराम झालटेची गावठाणावरची गैरहजेरी सर्वांनाच खटकत होती. लोक येऊन जाऊन तुकारामबद्दल मोतीरामला विचारायचे. मात्र त्यांना पाहिजे तसा खुलासा मोतीरामला देता येत नव्हता. एक दिवस त्यानं गावच्या दुसऱ्या टोकाला असलेलं तुकारामचं घर गाठलं होतं. तर तो घराच्या ओसरीतच आडवा पडून आभाळाकडे एकटक पाहत होता. राम राम. अरे काय चाललंय तुका भाऊ? अरे काय चाललंय? अरे कुडी पायरा आला? काही नाही. मोतीरामच्या आवाजानं त्याची तंद्री भंगली होती. त्याला असा अचानक दारी पाहून तुकारामला आश्चर्य वाटलं होतं. अरे काय झालं? काहीचा दिसूनही राहिला तू तो गोठणावर. काय ती साली इच्छाच होत नाही तडी आले. अरे पण का बरं? या नित्यापायी. आपण काय झालं आता? तेच चराट सुरू आहे त्याचं. करायचीच नाही म्हणतो मला नोकरी. अरे डबल डोकं बिकं फिरलं का आता त्याचं? व फिरलंय त्याचं डबल डोकं. अरे मग काय फायदा झाला आता एवढ्या शिकण्याचा? अरे गाय धुतली आणि वाघाले पाजली, असं काम झालं इथं. तसंच झालं मग आता त्याच्या डोक्यात परकासच पडून नाही राहिला. एवढं सांगून बी शेती कर्यातच मजा आहे म्हणतो खुशाल. असं? वावरात ईर खंदू केळीची बाग लावू म्हणतो. आता याच्या पुढे वावर कोणालाच लावायचं नाही, घरीच पेरत जाऊ म्हणतो. काय शिकेल सवरेल पोरगबी तितालपणा करू आलं सालं. अरे वावरातच जाणं होतं तर कशाला मग शाही शिकत बसला मग हा? तेच म्हणणं आहे मग मोतीराम माय. कशाला शिकला हा? याच्या शिक्षणाकरता किती त्रास सोसला आम्ही ना. 10-12 वर्ष वावर लावून दिलं होतं त्या रामभाऊ पाटलाले. तुले तर माहीत आहे सर्व. हो ना. तेव्हा शिकला हा. म्हटलं शिकीन सवरीन, नोकरीले लागीन तर म्हातारपणी सुखात ठेईन मायबापाले. पण साला डोक्यात राग घालून फिरू राहिला. शेतीच करीन म्हणतो. मले तर कोरडी ईरच साजरी करायची पायी आणली मोतीराम या पोरानं. अरे हो भो, असा नको विचार करू बरं बाप्पा. अरे मी समजावतो त्याले. काही समजणार नाही तो कोणाकडूनच. मले तर म्हातारपणी आपल्याच वावरात चायनी वाफे करायचा टाईम आणला या जाय परत्यानं. कायच करा भो, साले आत्ताचे पोरं ना अजिबात ऐकता नाही. दुकान फुटाण्याची
ना मिजाज नबाबाची माऱ्यात मजा नाही, हे समजतच नाही त्याले. अरे तेच म्हणणं आहे मग मोतीराम माय, लोकांची हाशी करून राहिला हा पोऱ्या. तू नको काळजी करू तुका भाऊ, मी बोली पाहतो. तसा समजदार आहे रे आपला पोरगा, सांगणी मागणीनं करत असेल असं. असा धीर देत मोतीरामनं तुकारामला अंथरुणावरून उठवून बसवलं. अनेक दिवसांपासून मनात साठवून ठेवलेलं सगळं मोतीरामजवळ त्यानं मोकळं केल्यानं तुकारामलाही जरा बरं वाटलं. बराच वेळ दोघांमध्ये चर्चा रंगली. मध्येच तुकारामच्या बायकोनं दोघांना बिना दुधाचा काळा चहा आणून दिला. संध्याकाळची वेळ होती. अंधार पडू लागल्यानं लांबलेली चर्चा आटोपती घेत मोतीरामनं आपल्या घराचा रस्ता जवळ केला. रस्त्यानं चालताना त्याच्या डोक्यात तुकाराम झालटेसोबत झालेल्या चर्चेचंच काहूर माजलं. त्याला यातून कसं बाहेर काढावं हा विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागला. त्याच्या मुलाची समजूत कशी घालावी असे अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाले. तो चांगलाच विचारचक्रात गुरफटून गेला. त्याचं रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे लक्षही नव्हतं. तो विचारात घरी केव्हा पोचला हे त्याच्या लक्षातही आलं नाही. कुडी गेले होते माय, सांगून जायले काय होते तुम्हाले? त्याच्या बायकोच्या या चिडक्या स्वरानं तो भानावर आला. अरे जाऊन जाऊन कुडी जाईन मी, आपल्या तुका भूकडे गेला होता. जा कुडी बी, पण सांगून जायले काय होते तुम्हाले? बाई माणसाले काळजी लागत नाही का? अरे हो, तो 5-7 दिवसापासून गोठणावर दिसलाच नाही मला. म्हटलं चला बिमार पडला की काय, म्हणून गेलो होतो त्याच्या घराकडे फिरत. खरंच बिमार आहे का मग ते बा? नाही बिमार नाही तो, त्या नितीनचं टेन्शन घेतलंय त्यानं, आणि ती बी डबल टेन्शन. अरे त्याच्यानं गोठणावर याले चितनी लागत ना म्हणे माया. काहून? काय केलं आता या नितीननं? तेच म्हणतो, तो म्हणतो मी नोकरीच करत नाही आता आणि शेतीच करीन म्हणतो तो. काय माय हे पोरग बी, काय भरेल हाय याच्या डोक्यात? काय माहीत काय भरेल आहे त्याच्या डोक्यात. अरे आता तो घरी नव्हता, मुक्ताईनगरला जायला आहे म्हणे त्याचा बाप. अरे एखाद्या दिवशी काढणंच पडेल त्याच्या डोक्यातलं हे शेती करायचं भूत, आणि त्याच्याशिवाय सुधारणार नाही तो. काही बोलायचं नाही त्याले, मी सांगून ठेवते तुम्हाला. का बरं? काही कम जादा बोललं गेलं त्याले तुमच्याकडून आणि झालं काही तर काय करसान मग? कशाले कलागत वैनव, तो का लेख नाही आपला? तो लेखच आहे आपला, पण आताचे पोरं लय गरम डोक्याचे आहेत माय. कम जादा बोललं त्याले कोणी की रागा संतापात करून घेता जीवाचं काही माहीत. यानं बी घेतली काही कलागत करून तर काय करसान मग? त्याचा बी एकुलता एकच आहे तो. हां ते बी बरोबर आहे म्हणा. बायकोचं असं एकदम निर्वाणीचं बोलणं ऐकून मोतीरामच्या पोटात खड्डाच पडला. खरं तर त्याच्या बायकोचं म्हणणं काही खोटं नव्हतं. गावात गेल्या वर्षी जितू मारवाड्याच्या एकुलत्या एक मुलानं रागा संतापाच्या भरात त्याच्याच वाड्यामागच्या एका जुनाट पडक्या विहिरीत उडी मारून खरंच आत्महत्या केली होती. त्यामुळे आताची मुलं संतापाच्या भरात काय विचार करतील आणि काय करून बसतील याचा नेम नाही हे त्यालाही माहिती होतं. त्यामुळे तडकाफडकी नितीनला भेटून त्याला समजावण्याच्या भांगडीत पडण्यापेक्षा थोडं थांबूनच त्याच्याशी बोलावं असं ठरवून मोतीरामनं सरळ न्हाणी जवळ केली. चांगले खसाखस हातपाय तोंड धुतले. बराच उशीर झाला होता. दोघं नवरा बायको जेवायला बसले. जेवताना दोघांनीही नितीनचा विषय काही काढला नाही. त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा अंथरुणावर पडेपर्यंत चालूच राहिल्या. मोतीरामची बायको दिवसभराच्या कामानं आधीच थकलेली होती. ती गप्पा मारता मारता झोपी गेली. मोतीरामची मात्र तुकारामच्या चाललेल्या घालमेलीनं झोप उडाली होती. त्याला 20-25 वर्षांपूर्वीचे एक प्रसंग पडल्या पडल्या आठवू लागले. आपण मेळ बेलसावडीचे राहणारे असलो तरी साधारणतः 25 वर्षापूर्वीच अंतुर्लीत राहायला आलो होतो. बेलसवाडी ते अंतुर्ली यातील अंतर 5-5.5 किलोमीटर असेल. त्यावेळी रस्ताही चांगला नव्हता. बैलगाडी कशी तरी या रस्त्यानं चालायची. आपण हे अंतर पायी चालताना कितीतरी वेळा ठेचा आलो होतो. लग्न झाल्याच्या बरोबर 8व्या दिवशी आपण बेलसवाडी सोडली होती आणि अचानक तुकाराम भाऊच्या घरी बायकोसोबत येऊन धडकलो होतो. त्यानंही आपलं हसत हसत स्वागत केलं होतं. सुरुवातीचे 4-6 महिने त्याच्यातच राहिलो होतो आणि त्याच्या बायकोनंही कधी आमचा तिरस्कार केला नव्हता. पुढे या दोघांच्या मदतीनंच आमचा संसार फुलला. तसं त्याचं आणि आपलं लहानपणापासूनच जमायचं. बेलसवाडीपासून मामाचं गाव तरी असं किती दूर होतं. दिवाळीच्या वेळेस दोघांच्या आया भोकरीला भेटायच्या. तेव्हा दोघं मावस भावांची भेट व्हायची. आजी आजोबा होते तेव्हा तर कशाचीच फिकीर नव्हती.
आजोबासोबत कितीतरी वेळा आपण तापी नदीच्या पात्रात पोहायला गेलो होतो. केळीच्या बागेतून आणलेली कच्ची केळी संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळेत चुलीतल्या विस्तवाखाली भाजून खाण्याची मजा काही औरच होती. तुकाराम तसा माझ्यापेक्षा 1-1.5 वर्षानं मोठा असला तरी त्यानं लहान म्हणून माझी कधीच हेळसांड केली नाही. मी अंतुर्लीला आलो आणि त्यानं मला बेलसवाडीचा पुन्हा रस्ता कधी दाखवला नाही. तुकारामनं 4-8 दिवसातच मला भागवतराव देशमुखांकडे काम मिळवून दिलं आणि मी अंतुर्लीत कायमचाच गुंतून गेलो. तुकारामच्या चांगुलपणामुळं गावठाणावरच मला राहायला जागाही मिळाली. तिथंच आपण संसार थाटला. घरात विजेचे मीटर बसवताना उतार्याची गरज होती. तुकारामनं सरपंचाला गळ घातले. सरपंचानंही आडेवेडे न घेता ग्रामपंचायतीच्या दप्तरी आपल्या नावाचा भुगवटा लावून दिला आणि आपल्या नावावर हक्काची अंतुर्लीत जागा झाली. याच घरात आपल्याला 2 मुली झाल्या. याच अंगणात त्या खेळता खेळता लहानाच्या मोठ्या झाल्या आणि एकामागोमाग लग्न होऊन कायमच्या सासरी निघून गेल्या. मुलींच्या लग्नातही तुकारामनं स्वतःच्याच मुलीचं लग्न समजून राब राब केली. प्रत्येक सुखदुःखाच्या वेळेस त्यानं सख्ख्या भावासारखीच आपल्याला मदत केली. मोठ्या मुलीसाठी तर त्यानंच स्थळ शोधलं होतं. केवळ त्याच्यामुळंच तिला सरकारी नोकरी करणारा नवरा मिळाला. आता ती चांगली सुखात आहे. हे सगळं तुकाराममुळेच घडलंय. अशा भल्या माणसाचा आज असा उदास चेहरा पाहून खूप वाईट वाटलं. एकुलत्या एक मुलासाठी तो किती राबला, उपाशी तापाशी राहिला. स्वतःच्या नावावरची 2.5 एकर शेती त्यानं रामभाऊ पाटलाला कितीतरी वर्ष लावून दिली. शेताच्या नफ्याचे सगळे पैसे मुलाच्या शिक्षणावर खर्च केले. दोघं नवरा बायको स्वतःकडे शेतजमीन असल्यावरही दुसऱ्याच्या शेतावर मजूर म्हणून आयुष्यभर राबले. चटणी भाकर खाऊन जगले. आता आपला मुलगा शिकला, त्याला चांगली नोकरी मिळेल, म्हातारपणी सुखाचे 4 घास मिळतील असं त्याला वाटलं होतं. पण मुलाच्या डोक्यात कोणीतरी हे शेती करण्याचं खूळ घुसवलं. सांगणी वांगणीनं मुलगा बिघडला. त्याला आता कसं समजवावं? इतका शिकलेला मुलगा सरळ नोकरी करायचं सोडून घरीच शेती करायचं म्हणतो, हे मनाला अजिबात पटत नाही. त्याचं हे शेती करण्याचं खूळ 12वी पासूनच खरं तर सुरू होतं. तेव्हाही मला आणि तुकारामला 2 दिवस घेऊन बसावं लागलं होतं. मात्र उपयोग झाला नव्हता. आताही तो आपलं ऐकेल की नाही हा प्रश्न असला तरी त्याची भेट घ्यावी, त्याला घरी बोलवून शांतपणे 4 गोष्टी सांगाव्यात असं आपल्याला वाटतं. लहानपणी नितीन आपल्या घरी दररोज 5-7 वेळा तरी यायचा. दोघं बहिणींबरोबर खेळून खेळून दमून जायचा. बऱ्याचदा आपल्याकडेच त्याचा मुक्काम व्हायचा. तुकाराम त्याला घ्यायला आला तरी तो घरी जायचा नाही. मुलीही त्याला सख्ख्या भावासारख्याच प्रेम द्यायच्या. आताही त्याला त्या कधीही विसरत नाही. त्यांना भाऊ नसल्याची उणीव नितीननं भरून काढली आहे. तसा तो लहानपणापासूनच गुणी मुलगा. त्यानं 10वीला पहिला नंबर पटकावला होता. त्याचा हायस्कूलमध्ये सत्कार झाला. त्या दिवशी आपणही तुकारामसोबत कार्यक्रमाला जाऊन बसलो होतो. आपल्या आनंदाला तर उधाणच आलं होतं. माझ्या सख्ख्या मावस भावाचा नितीन मुलगा आहे हे आपण जो भेटेल त्याला अभिमानानं सांगत सुटलो होतो. नंतर नितीन रावेरला बोर्डिंगमध्ये राहिला आणि शिकला. तिथेही त्यानं 12वीत पहिला नंबर मिळवला होता. तेव्हा त्याचा पेपरला फोटो छापून आला आणि त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. तो पेपर अजूनही आपण आपल्या पेटीत जपून ठेवला आहे. पुढे तो अकोल्याला कृषी विद्यापीठात शिकायला गेला. त्याचं गावात सगळ्यांना अप्रूप वाटायचं. एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या आणि त्यातल्या त्यात बौद्ध समाजात जन्माला आलेल्या मुलानं घेतलेल्या या गरुड झेपेचं गावभर कौतुकच होतं. मात्र हाच नितीन आता शिकून सवरून चांगली नोकरी धरायचं सोडून घरी शेती करायच्या गोष्टी करू लागल्यानं सगळ्या गावालाच आश्चर्य वाटत होतं. असं एक ना एक प्रसंग पडल्या पडल्या मोतीरामला आठवत होते. तर तिकडे तुकाराम झालटे अंथरुणावर तळमळत पडत नितीनची मुक्ताईनगरहून येणाऱ्या मुक्कामी एसटी बसची वाट पाहत होता. नित्या, तू या कामात पडू नको भो. अरे आमची जिंदगानी गेली या वावराच्या कामामध्ये. काहीच हाती लागत नाही याच्यातून. पेरला मसूर नि झाला निसूर असं चालतं नाही या शेतीच्या कामात. आपण काही कुणबी किरसांनी की खसाखस माल काढू या जमिनीतून. आपल्या लोकायला जमत नाही भो हे काम. तू चांगला शिकेल सवरेल माणूस आहे. आवल नोकरी कर, सुखानं राहशील. आम्हाला मायबापाले बी सुखाचे 4 घास भेटतीन ती या बाई. ऐक माया नितीन. आहेस कुठे नोकऱ्या की आपल्याला नोकरी लागेल? अरे मायबाप जिथे आहे तडलोक चिकटून जाय कुठंतरी. इतकं शिक्षण आहे तू तर बाप म्हणून नोकरीवर उचलतीन तुले. कोशिश तर कर. एका लुगड्यावर कुठीबाई म्हातारी होते का?
मायबाप सांगतीन तर भल्याचंच सांगतीन बो. तू सुखानं राहिलं पाहिजे एवढंच म्हणणं आहे आमचं. दुसरी काही आशा नाही आम्हाला. आमचं आम्ही पाहून घेऊ. तुले आमची काही फिकीर करायचं काम नाही. नाहीतर आमची माती व्हायले कितीक दिवस राहिले आता. आमच्या डोळ्या देखत तुझं चांगलं झालं पाहिजे एवढंच म्हणणं आहे आमचं. आम्ही मेल्यावर काही बी वय मग आमचं काही म्हणणं नाही. दुसऱ्या दिवशी नितीनला जवळ घेऊन तुकाराम झालटे व त्याची बायको जीवाचा आटापिटा करून समजवत होते. त्यानं नेहमीप्रमाणे कमी बोलणं, शांत राहणं हेच पसंत केलं होतं. शेवटी बोलून बोलून थकल्यावर तुकाराम ओसरीत नेहमीच्या ठिकाणी जाऊन पडला होता, तर त्याची बायको आपल्या घरकामात गुंतून गेली होती. काल मुक्ताईनगरहून आणलेल्या कागदांची बराच वेळ नितीननं झांबल चालवली होती. खरं तर तापी नदीच्या किनारी असलेल्या सोन्यासारख्या जमिनीचा आपण काहीही उपयोग करीत नसल्याचा आणि आपल्याच शेतात मजूर म्हणून जाण्यात आनंद मानणाऱ्या आईबापांचा विचार नितीनला अगदी लहानपणापासूनच छळत होता. मायबापानं आपल्या शिक्षणासाठी आपली शेतजमीन रामभाऊ पाटलाला कायमची लावून दिलेली त्यानं पाहिली होती. त्याला हे कायमच खटकायचं. लहान असताना तो वडिलांबरोबर रामभाऊ पाटलाच्या वाड्यावर नफ्याचे पैसे आणायला जायचा. 2 मजली असलेल्या या वाड्याचं भलं मोठं लोखंडी गेट ओलांडताच रामभाऊ पाटलाची गरिबांच्या जीवावर पोचलेली वडिलोपार्जित श्रीमंती त्याच्या नजरेत भरून यायची. पहिल्या दुसऱ्या मजल्याच्या पायऱ्या चढत वर गेलं की 3ऱ्या मजल्याच्या मोकळ्या जागेवर बरोबर मधोमध रामभाऊ पाटील एका लाकडी आरामखुर्चीत आपल्या अस्ताव्यस्त शरीरासह बसलेला असायचा. 8-10 सालदारांपैकी 3-4 सालदार केळीची डागाळलेले कपडे घालून त्याच्या दिमतीला हजर असायचे. अधूनमधून रामभाऊ पाटलाकडे त्याच्या मालकीच्या 5-7 ट्रॅक्टरांचा हिसाब किताब देण्यासाठी ट्रॅक्टरचे ड्रायव्हर एका लाईनीत उभे असायचे. याचं नितीनला अप्रूप वाटायचं. तुकाराम झालटे रामभाऊ पाटलाशी बोलायला लागला की नितीनची नजर गावातली घरं न्याहाळायची, मात्र स्वतःच्या घराचा त्याला शोध लावता यायचा नाही. खरं तर बौद्ध वस्तीचा बकालपणा पाहून त्याला किळस यायची. इतर वस्त्या मात्र त्याचं लक्ष वेधून घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं की तापी नदीचं विस्तीर्ण पात्र नितीनला भुरळ घालायचं. विशेषतः जून-जुलैच्या तोंडावर तापी नदीला प्रचंड पूर यायचा. त्यामुळे अंतुर्लीकरांच्या जीवाचा थरकाप उडायचा. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात शिरताना तापी नदी अंतुर्लीच्या दोध्याच्या पांथ्याजवळ त्या षटबुल्याच्या कराडला जबरदस्त धडक द्यायची. रात्री हा आवाज अजूनच भेसूर व्हायचा. याच ठिकाणी मोठ्या माशानं छोट्या माशाला शिकार समजून गिळून टाकावं तशी तापी नदी धामणी नदीला गिळून टाकायची. नितीन कधी कधी आपल्या वडिलांबरोबर शेतातही जायचा. ही आपली जमीन आहे असं बापाच्या तोंडून ऐकताना त्याची छाती फुलून यायची. मात्र रामभाऊ पाटीलला कायम नफ्यानं लावून दिल्याची बाब लक्षात येताच तो उदास व्हायचा. रामभाऊ पाटलानं शेतात लावलेल्या केळीच्या खोडांकडे पाहून आपणही अशीच आपल्या शेतात केळीची खोडं लावावीत, शेतात विहीर खोदून किंवा बोरवेल करून पाईपलाईन टाकावी, प्रत्येक खोडाला स्वतः ठिबक सिंचनच्या नळ्यांनी पाणी घालावं, केळीचे घड वाढवावे, ते वाढल्यावर त्यांना वाहून नेण्यासाठी आपल्या शेताजवळ ट्रक येऊन उभा राहावा, केळीचे घड मोजणीच्या काट्याजवळ आपणही रामभाऊ पाटलासारखे दिमाखात उभे राहावे असं त्याला मनातल्या मनात वाटायचं. मात्र वडिलांच्या आर्थिक परिस्थितीनं त्याची स्वप्न पिकलेल्या केळीच्या पानासारखी तिथल्या तिथेच गळून पडायची. त्याला स्वतःची चीड यायची, मात्र त्याची स्वप्न उचल खायची. एक दिवस आपण हे स्वप्न शिक्षणाच्या आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर सत्यात उतरवून दाखवू अशी तो स्वतःच्या मनाशी खुणगाट मारायचा आणि त्या दिशेनं विचार करत राहायचा. अकोला कृषी विद्यापीठातून शिकून आल्यावर तर त्याच्या स्वप्नांना आता पंखच फुटले होते. काही गरज नाही कर्जन फर्ज काढायची. मला पटतच नाही विनाकारण उरावर असं कर्ज वागवणं. कर्जाशिवाय होत नाही माणसाचा विकास बाबा. घाबरण्यासारखं काय आहे त्याच्यात? तुले काय बाप्पा, ती या बोकांडी थोडीच बसणार आहे कर्ज. बशीन तर मायाच बोकांडी बशीन ना. बसू द्या ना मग. बसलं तर बसलं, काय बिघडते त्याच्यानं? बोजा बशीन ना बँकेचा. सोपं काम आहे का ते? हायचे खडे खाणं पडतीन, माहिती नाही ना तुले. पैसे भरू बरोबर आपण हंगामावर. काही जास्त दिवस राहणार नाही आपल्यावर कर्ज, ना आपल्या 7-12 उतारावर बोजा पण राहणार नाही. काही जास्त दिवसाचं सांगू नको भो मले. माई काईची सफेद अशीच झाली का या कामात? लय बेकार काम असते या व्याजाचं. दुप्पट का तिप्पट बोजा बसतो उरावर. नाही भरल्या गेलं कर्ज टायमो टाईम
तर वावर पहिलेच लिहून घेल राहतं साहेब लोकांना बँकेच्या नावावर. बोफलीले फुलं फुटले तर काय करशील मग? अरे आपल्या समोर दुसरा पर्यायच कुठे आहे मग? काही गरज नाही भो या 12 वाणगळीत पडायची. ऐक माय, 4 आण्याची कोंबडीन 12 आण्याचा मसाला करत काही फायदा नाही. सदा घडी निभीन तसं राहा माणसानं. आपल्याच हातानं आपलीच उलंगवाडी करत मजानी. त्या रामभाऊ पाटलाकडेच राहू दे 1-2 वर्ष वावर. तडलोक नोकरीचं पाहतो गुपचूप. वाटल्यास अजून लावून देऊ 5-7 वर्ष वावर त्यायलेच. त्याच्यातच खुशी आहे आपली. जिंदगीभर रामभाऊ पाटलाले शेत लावून द्यायचं आणि आपल्या शेतात मजूर म्हणून जायचं, याच्यात काय खुशी आहे आपली? अरे ते माऊली होती गळ्या म्हणून ठाकूरकी राहिली आपली आडलोक. प्रत्येक सुखदुःखात साथ दिली तिनं आपल्याला. ती अबीर शिक्षण तिनंच पार पाडलं आडलोक. इसरला बी एवढ्या लवकर? माहिती आहे मला सगळं, काय विसरलो नाही मी. पण घरी शेती करण्यात फायदा आहे हे लक्षात का नाही येत तुमच्या? विनाकारणच आपल्या गावातल्या लोकांनी केळीवर बिल्डिंगा बांधल्या का? काही ध्यानात नाही घ्यायचं मले. काही हायली फायली बांधणी नाही आपल्याला. हाय असंच चांगलं आहे आपलं. घेण देणं सोपारा न माया बोखारा असा धंदा करत काही मया नाही भो. याच्यावर सह्या अंगठे तर करा तुम्ही, पाहू पुढच्या पुढे काय होते ते. काही सह्या अंगठे करणार नाही मी नितीन. सह्या अंगठे करून बँकेला वावर लिहून देऊ न कुठे आताच भुई बांधून कुंदा खांदायला जाऊ. काही भूमीहीन होणार नाही आपण. मी जे काही करीन ते बरोबरच करीन, विश्वास ठेवा माझ्यावर. हौसाला भेटली गाय न हौसा घडी घडी गोठणावर जाय तसा तू कर राहिला. काय बराबर करशील म्हणून राहिला मले. करीन मी, सगळं बरोबर करीन. तुम्ही फक्त सह्या अंगठे द्या या बँकेच्या कागदपत्रावर. मी कुणाच्याच कागदपत्रावर सह्या अंगठे करणार नाही नितीन. ते बँकेचे असत का कशाचे बी असत. मग सांगून ठेवतो तुले, रातभर केलं नि आत नाही गेलं अशी कामं जमता नाही मले. शेत जमिनीवर कर्ज काढण्याच्या मुद्द्यावर दोघं बापलेकांमध्ये दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा अशी जुंपली होती. तुकाराम झालटे काही केल्या बदत नव्हता. त्याला शेत तारण करून त्यावर कर्ज काढण्याची कल्पना सहन होत नव्हती. 7-12वर कर्जाच्या रकमेच्या तिप्पट बोजा बसवला जाईल या भीतीनं तो हादरून गेला होता. आतापर्यंत तुकारामनं शेतीवर साधं विविध कार्यकारी सोसायटीचं कर्ज देखील काढलेलं नव्हतं. नितीननं मात्र काहीही करून कर्ज काढण्याचा चंगच बांधला होता. तसा त्याच्यासमोर दुसरा पर्यायही नव्हता. नितीननं आधी विविध कार्यकारी सोसायटी, गावातील 2-3 केळी ग्रुप आणि एक पतसंस्था यांच्याकडे जाऊन मिळणाऱ्या कर्जाच्या रकमेविषयी आणि येणाऱ्या वार्षिक व्याजाविषयी संपूर्ण माहिती काढली होती. मात्र पुरेशी रक्कम हाती मिळणार नसल्यानं आणि त्यात केळीचं पीक निघेपर्यंत योग्य तो खर्च भागवणं शक्य नसल्यानं त्यानं थेट मुक्ताईनगरच्या स्टेट बँकेशी संपर्क साधला होता. बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला सगळी हकीकत सांगून लागणाऱ्या आवश्यक त्या कागदपत्रांची हमी त्यानं दिली होती आणि एका मित्राच्या मदतीनं कर्जाचं प्रकरण मार्गी लावलं होतं. त्या मित्राच्या मदतीनं मुक्ताईनगरचे 2 जामीनदारही तयार केले होते. त्यांना राजी करण्यासाठी नितीननं त्यांच्या घराच्या 1000 चक्रा मारल्या होत्या. 7-12वर 2.5 एकर कोरडवाहू शेतजमिनीचं तुकडं असणाऱ्या अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला खरं तर कोणीही जामीन व्हायला तयार नव्हतं. अंतुर्लीत तर बौद्धवाड्यात आता कुणाकडेही चाजभर शेतजमीन सुद्धा नव्हती. पण 1-2 लोकांकडे काही काळ शेती होती. मात्र ते जमिनीची कधीचीच विल्हेवाट लावून बसले होते. गावातून तर तुकाराम झालटेला जमीनदार मिळणं शक्यच नव्हतं. खरं तर तुकारामनं कशी तरी आपली ही वडिलोपार्जित शेतजमीन आतापर्यंत जीवापाड सांभाळली होती. अंतुर्ली तलाठाच्या दप्तरातील शेवटच्या पानावर तुकाराम झालटेच्या नावावर दाखल असलेली ही 2.5 एकर शेतजमीन. पुढे हा गट संपला की मध्य प्रदेशातील बोरसर गावाच्या शिवाराची सुरुवात होते. तुकाराम झालटेच्या शेतात उभं राहिल्यावर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या भौगोलिक सीमा धामणी नदीच्या अस्तित्वामुळे एकमेकात गुंतून गेल्याचा भास होतो. मात्र औरंगाबाद-इंदौर हायवेमुळे दोन्ही राज्यांच्या सीमा लागलीच ठळकपणे लक्षात येतात. जवळच असलेल्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातून केळीचे व्यापारी केळीच्या चांगल्या मालासाठी या शिवारात दाखल होतात. त्यामुळे केळी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना केळी विकण्यासाठी फारशी धावाधाव करावी लागत नाही. अशा चांगल्या मोक्याच्या ठिकाणी हायवे लगत तुकाराम झालटेची शेतजमीन होती. ही शेतजमीन आपल्या घशात घालण्यासाठी आजूबाजूचे सगळेच शेतकरी टपलेले होते. त्यांच्यासाठी त्यांनी तुकाराम झालटेकडे न थकता
त्याच्यासाठी त्यांनी तुकाराम झालटेकडे न थकता पाठपुरावा सुरूच ठेवला होता. तो मात्र कुणाच्याही हातात हात देत नव्हता. केळीच्या पिकावर इकडचा मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव तालुक्याचा तापीकाठ आणि तिकडच्या पारचा रावेरी, यावल ते थेट चोपड्यापर्यंतचा भाग मालामाल झालेला दिसत असला तरी नितीनसारख्या सामान्य माणसानं कर्जबाजारी होऊन 2.5 एकर कोरडवाहू शेतजमिनीच्या तुकड्यातून केळीचं सही सलामत पीक घेणं आणि किमान लावलेल्या पैशा इतकं तरी उत्पन्न काढून दाखवणं हा त्याच्याही दृष्टीनं काही तोंडचा खेळ नव्हता. एकरी 40,000 रुपयाप्रमाणे तुकाराम झालटेच्या 2.5 एकर शेतजमिनीसाठी मुक्ताईनगरच्या भारतीय स्टेट बँकेकडून जमिनीचा पोटखराब भाग वगळता लाखाच्या जवळपास कर्जाची रक्कम मंजूर होणार होती. यातूनच काही रक्कम वाचवून नितीनला केळीसाठी पाण्याची सोय देखील करावी लागणार होती. पाणी देऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याला आधीच ही रक्कम आगाऊ द्यावी लागणार होती. त्याच्याशिवाय केळीला पाणी मिळणार नव्हतं. केळीपासून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या 25% रक्कम पाणी देणाऱ्या शेतकऱ्याला देण्याचा प्रघात असल्यानं नितीनसमोर सध्या तरी दुसरा पर्याय नव्हता. तुकाराम झालटेची आर्थिक परिस्थिती पाहता नितीनला शेतात तातडीनं विहीर किंवा बोरिंग करणं शक्यच नव्हतं. त्याची पाण्यासाठी 1-2 ठिकाणी बोलणी सुरू होती, मात्र कोणाकडूनही प्रतिसाद मिळत नव्हता. एकही शेतकरी आज तरी नितीनवर विश्वास ठेवायला तयार नव्हता. हे पाय रे तुका भाऊ, शिकेल सवरेल आहे आपला पोरगा. तो काही फसवणार नाही आपल्याला. करतो म्हणतो तसं. मी सांगतो तुले, अरे कर त्या बँकेच्या कागदपत्रावर सह्या. नाही तरी त्याचंच आहे ना आता हे सर्व. त्याचंच आहे सर्व, ते मले बी माहीत आहे. पण शेतीच्या कामाचा अनुभव तुले बी चांगला आहे मोतीराम. घे तुया चोळी लुगडं न मिनी होते तुही बायको. असं चालते का या शेतीच्या कामात? जीव धोक्यात नि चिडी खोप्यात राहत, माल हातात येत नाही तोडलं. अरे मले का समजत नाही का ते? पण इया मोडून खिया करत मजा वाटत असेल त्याले, तर त्याच्यात आपण बी काय करू शकतो तुका भाऊ? अरे इतका शिकेल सवरेल पोरगा आहे तो. किती दिवसापासून मीन माई बायको घरात गिग्यू बसू राहिलो त्याले. नोट गोट करते ना, चिल्लर हिसाब मागते, हे सांगू राहिलो त्याला. पण त्याच्या डोक्यात उजेडच पडून नाही राहिला. त्याची एकच टिपर घाई सुरू ठेवलं आहे त्यानं, शेती करायची, मला शेती करायची. आणि त्याचा दिवसमान बी खराब आहे साले. आपू काही कमजादा बोलू शकत नाही त्याला. आणि आत्ताच्या पोरायच्या मनासारखं नाही झालं ना काही, तर ते काय बी करून घेता भाऊ त्याच्या जीवाचं. अरे मग कोणत्या भावात जाईन हा जुगार? त्याच्यापेक्षा करून टाक भाऊ त्या कागदपत्रावर सह्या आणि होऊन जाऊ दे त्याच्या मनासारखं. आणि मोड साला हाच एकदाचा तंटा. पाहून घेऊ पुढे काय होतं ते. मोतीराम सूर्यवंशी 2 दिवसापासून तुकाराम झालटेला जवळ बसवून समजावत होता. त्यालाही त्याचं म्हणणं हळूहळू पटत होतं. एकुलत्या एक मुलाच्या मनाविरुद्ध जाणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे, हे तुकारामच्याही आता लक्षात येत होतं. मले 2-4 दिवस विचार करू दे मोतीराम, मग करतो मी त्या कागदपत्रावर सह्या. पण माया लेकाले सांभाळजो व तू पुढे. असं म्हणत तुकाराम झालटेला रडू कोसळलं. तसा मोतीरामही गहेवरला. नितीनच्या आईनं तर डोळ्यांना पदरच लावला होता. दोघं नवरा बायकोंची मोतीराम समजूत घालत होता. नितीन शिकलेला मुलगा आहे, तो आपल्याला अजिबात फसवणार नाही. तो जे काही करेल ते चांगलंच करेल, त्यामुळे चिंता करायचं काहीच कारण नाही, असा पुन्हा पुन्हा मोतीराम तुकाराम झालटे आणि त्याच्या बायकोला विश्वास देत होता. मंगळवारी सकाळी सकाळी बाजाराच्या दिवशी नितीन आणि तुकाराम झालटे रामभाऊ पाटलाच्या वाड्यावर धडकले होते. तशी रामभाऊ पाटलाला नितीनच्या घरी शेत पेरायच्या इराद्याची कुणकुण आधीच लागली होती. तसा तो स्वतःहूनच दोघं बापलेकांना एका दिवशी आपल्या सालदारामार्फत वाड्यावर बोलवणार होताच. दोघं बापलेक आले तसे एका कोपऱ्यात उभे होते. बाजाराचा दिवस असल्यानं मजुरांनी आपल्या मजुरीसाठी रामभाऊ पाटलाच्या अवतीभोवती चांगलीच गर्दी केली होती. 1-2 तासानंतर हळूहळू गर्दी पांगल्यानंतर रामभाऊ पाटलानं हाताच्या इशाऱ्यानं तुकाराम झालटेला जवळ बोलावलं होतं. तुकाराम झालटेच्या मागोमाग नितीनही त्याच्यासमोर येऊन उभा राहिला होता. रामभाऊ पाटलानं नितीनकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत तुकाराम झालटेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. वावर माया जवळच राहू द्या असं म्हणणं नाही माया. पेरतो घरी, पण केळीचा बाग लावणं न काटाय लोक सांभाळणं आता तोंडचा खेळ नाही राहिला तुका. आता दिनमान पहिल्यावानी नाही राहिलं रे भाऊ.
हे तुला बी माहिती आहे. तू इथं सर्वी हयात गेली ना रे भाऊ या कामात. न तुमच्या लोकायला कुठे जमते शेती. रिकामे हाऊस करत काय मजा आहे. अरे एखाद्या साली लायल खर्च बी निघत नाही कधी कधी. त्यात अवकायनी पाणी पडलं की खायमाना होतो सर्वा. मागच्या सालची गोट पाय. ऐन माल कटायच्या टायमाले गारपीट झाली होती. सर्व बागायचा धिंगाणा झाला होता आपल्या भागात. थेट बरणपूर लोक चिनाबिन झाला होता सर्व. कुणीच त्या टायमाला हुंगाईनं केईले. कुत्रे बी खात नव्हते त्याईले. फुकटात बी व्यापारी घ्यायचं नाही म्हणे केईले. आमचं ठीक आहे. आमचा बापजाद्यापासून धंदाच आहे हा शेतीचा. नफा नुकसान बी झालं एखाद्या साली तर सपावून जाते दुसऱ्या धंद्यावर. अडत नाही आमच्या काही वावराच्या भरोशावर. पण तुमच्या 2.5 एकरात काय करसान तुम्ही. असं काही झालं. तुम्ही पडले गरीब माणसं. 2.5 दिवसांत तडी फाटीन. तडी दिवसांत आडी फाटीन. म्हणून समजावून राहिलं तुका तुले मी. पुढे तुही मर्जी. तू तुझ्या वावराचा मालक आहे भाऊ. मी बी कुठे तुमच्या शब्दाबाहेर आहे रामबू. माया लेखाले बी हेच सांगून राहिलो मी पहिल्यापासून. पण त्याच्या डोक्यात उजेडच पडून नाही राहिला रामबू. सांगा मी काय करू. काही हरकत नाही. कर तुझ्या मनासारखं. माया समजायचं काम होतं तुले. 2 बुकं शिकले म्हणजे शेती करता येते का कुडी. रामभाऊ पाटलानं तुकाराम झालटेला पुन्हा एकदा आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. यावर्षी घरीच शेत पेरायचा ठाम निश्चय नितीनच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि मग नाईलाजास्तव त्यानं तुकाराम झालटेच्या शेताचा उरला सुरलेला हिशेब चुकता केला होता. ठिबकच्या नळ्या, जमिनीतील PVC पाईप आणि सिमेंटचं पिल्लर हे सगळं सामान जमिनीतून उपसून नेलं होतं. एखाद्या गुलामानं अनेक वर्ष गुलामीत राहून अविरत संघर्षानंतर गुलामीच्या बेड्या तोडून बाहेर पडावं तसं रामभाऊ पाटलाच्या जोखडातून तुकाराम झालटेचं शेत तब्बल 2 पिढ्यानंतर मोकळं झालं होतं. मार्च महिना संपत आला होता. या वर्षीच्या उन्हानं जरा जास्तच कहर केला होता. उन्हाळ्याचे तब्बल 2 महिने अजून बाकी होते. साधारणतः मेच्या अखेरीस नितीनला केळीची लागवड करणं भाग होतं. साधनांच्या आणि विशेषतः पैशांच्या अभावी सगळ्याच गोष्टींसाठी नितीनला धावाधाव करावी लागत होती. मध्यंतरी शिक्षणामुळे गावाशी संपर्क तुटल्यानं त्याच्यासमोर अनंत अडचणींचा डोंगर उभा होता. बारीक सारीक गोष्टींसाठीही त्याला मोतीराम सूर्यवंशीची मदत घ्यावी लागत होती. या महिन्याच्या अखेरीस शेताची नांगरटी वखरटी करणंही आवश्यक होतं. ट्रॅक्टरचा शोध सुरू होता. पैशांची जबाबदारीही मोतीराम स्वीकारायला तयार होता. मात्र ट्रॅक्टरवाले दोघांशीही गोड बोलून त्यांना पद्धतशीरपणे कटवत होते आणि गावातली ट्रॅक्टर शेतीच्या कामात गाढवासारखी गुंतल्याचा आभास निर्माण करत होते. ट्रॅक्टरवाले हाती आगाऊ रक्कम पडल्याशिवाय नांगरटीचं काम करायला तयार नव्हते हेच खरं होतं. हे नितीनच्या आणि मोतीरामच्याही लक्षात येत होतं. तरीही दोघांचे जीवापाड प्रयत्न सुरू होते. त्यांची सारखी पायपीट सुरू होती. तुकाराम झालटे मात्र या सगळ्या कामांपासून जाणीवपूर्वक 4 हात दूर राहत होता. रामभाऊ पाटलाकडून एकाएकी असं शेत मोकळं झाल्याच्या विचारानंच तो गांगरून गेला होता. मोतीरामनं एक दिवस आपल्या शहापूरच्या जावयाकडे धाव घेतली होती. तिथल्या ट्रॅक्टरवाल्यांशी संपर्क साधला होता. पैशांअभावी काम अडू नये म्हणून नितीनला न सांगताच त्यानं परस्पर बऱ्हाणपूर गाठलं होतं. बायकोच्या अंगावरची चांगली 1.5 किलो चांदी त्यानं गहाण ठेवली होती आणि शहापूरला जाऊन ते पैसे ट्रॅक्टरवाल्याच्या हवाली केले होते. नांगरटी वखरटीचं काम मार्गी लावलं होतं आणि दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर तुकाराम झालटेच्या शेतात कामासाठी सकाळीच येऊन उभं राहिलं. 2 दिवस कामावर खडा पहारा देत मोतीरामनं शेताची पहिली नांगरटी पार पाडली होती आणि हातोहात शेणखताचीही सोय लावून 4 मजुरांच्या मदतीनं 2.5 एकराला पुरेल असं खत त्यानं शेतात पसरवून टाकलं होतं. मशागतीचा पहिला टप्पा पार पडल्यानं नितीनला आभाळ ठेंगणं झालं. काय करू राहिला आपलं लेकरू ते पाहून तया एखाद्या दिवशी वावरात जाईसन. हां, ह्याला बादरू दे का म्हैस बादरू दे असं काय करू राहिले. काही जाणं नाही मला वावरात नाही फिरत. तूच जाऊन पाहून ये वावर फावर. जे लेकरं ऐकतच नाही मायबापाचं ते काही कामाचं नाही. आपल्या धांडाधुंडा खाय नाही हेलासट राय याच्यातच फायदा आहे. इनाकारण आपल्याच हातानं आपली लाल करून घ्यायची हे नाही पटत मला.
आज सकाळ चाववी राहिले व काय घोडं मारलंय ते ना असं विनाकारण खडे फोडू राहिले लेकराच्या नावानं. कायच गुन्हा केला त्यानं. दुसऱ्याच्या पोराचा तालपा आजार असा डोळ्यानं. मग समजीन तुम्हाला दुसऱ्याचे लेकरं कसे वागू राहिले ते. पाहिले आहे मी न सर्व. हा बी तेच करू राहिलाय. इतका शिकेल सवरेल असल्यावर बी मातीतच जाऊ राहिला न रोजच्या रोज. काय म्हणतीन लोक मले, काय सांगू आता लोकायले. माया पोरगा शिकेल सवरेल असल्यावर बी वावरात जाऊन नांगरटी वखरटी कर राहिला ते. 8 लोक लय चाटा मारत होतो मी लोकायले. मायाला एक मोठा साहेब होईन, आमची म्हातारपणी सेवा करीन. पण सर्व गोष्टीवर पाणी फिरवलं या पोरानं. समाजातनं गावात थोबाडं दाखवायला जागा नाही ठेवली मला त्यानं. काय जागा नाही ठेवली त्यानं? कायच केलं त्यानं असं सांगा ना. चोरी छिनाली केली का लांडी लबाडी केली? आपल्या मालकीचं वावर आहे, पेरू राहिला ना नुसतं. याच्यात काय गुन्हा आहे सांगा बरं. काही गरज नाही होती त्याला. नसती उठाटेवने मडक्यात देव करायची. जे गदडं हाती धरा ते बुचच निघते शेतीच्या कामात. माहितनीन साहितनीन चालला वावर पेरायले. शेंडानी न बुडुकनी रोज उठले की तेच वटर वटर चालू ठेवू राहिले. काम नाही तर काय करू न लुगडे फाडी दांड्या करू. तुकाराम झालटे सध्या घरीच ठाण मांडून बसत असल्यामुळे दिवसभरात एकदा तरी त्याची आणि त्याच्या बायकोची अशी बोलचाल होत होती. कधीकधी नितीन शेताचं काम आटोपून घरी येईपर्यंत ती सुरू राहायची. नितीन मात्र दोघांकडे दुर्लक्ष करायचं. त्याचा चेहरा नेहमीच निर्विकार असायचा. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून त्याच्या आईचा जीव खालीवर व्हायचा. इतका शिकेल सवरेल लेक शेतात राबराब राबतोय आणि बाप घरात खुडूक कोंबडीसारखा बसलाय, ही कल्पनाच तिला सहन व्हायची नाही. पण इलाज नव्हता. त्याच्या हट्टासमोर तिनंही आता हात टेकले होते. त्यात तुकाराम झालटेचा दिवसेंदिवस वाढत चाललेला अडेलतट्टूपणा तिला भयंकर त्रास द्यायचा. कोणतंही ठोस कारण नसताना त्यानं स्वतःच्या मुलाचा इतका तिटकारा करू नये. काही झालं तरी नितीनच्या पाठीमागे तुकाराम झालटेनं बाप म्हणून उभं राहावं. वाटल्यास मला पण सोबत घ्यावं. त्याला पाहिजे ती आपण दोघांनी मोतीराम सूर्यवंशीसारखी मदत करावी असं तिला प्रामाणिकपणे वाटायचं. मात्र तुकाराम झालटे घरच सोडत नव्हता. हे तिला जाम खटकत होतं. त्यामुळे तिची चिडचिड वाढत चालली होती. आपल्याच मालकीच्या शेतात आयुष्यभर मजूर म्हणून खपण्यात खरं तर तिला कधीच स्वारस्य नव्हतं. नितीनच्या पवित्र्यानं खरंच ती सुखावली होती. मात्र उघडपणे तिला काहीही बोलता येत नव्हतं. एकीकडे पोटचा गोळा होता तर दुसरीकडे नवरा. एकाची बाजू घेतली तर दुसऱ्याला राग येईल म्हणून बऱ्याचदा तिला चुपचाप राहण्याचीच भूमिका घ्यावी लागत होती. तुकाराम झालटेची जीव तोडून रोज ती समजूत घालण्याचा प्रयत्न करायची. मात्र त्याचं डोकं काही केल्या ठिकाणावर येत नव्हतं. त्यात नितीनही आपल्या भूमिकेवर ठाम होता. त्यामुळे तिची चांगलीच घालमेल व्हायची. सकाळी उठून नितीनला भाकरी करून बांधून दिल्यापासून ते तो घरी संध्याकाळी सुखरूप येईपर्यंत तिचं चित्त ठिकाणावर नसायचं. नितीन संध्याकाळी शेतातून थकून घरी यायचा. जेवणानंतर अंथरुणावर पडता झोपी जायचा आणि दुसऱ्या दिवशी आपल्या कामावर निघून जायचा. मोतीराम सूर्यवंशी आपल्या लव्या जम्यासह त्याच्याही आधी शेतात हजर असायचा. 15 दिवसानंतर तुकाराम झालटेच्या शेतात टिलर झाल्यानं एका दिवसात सऱ्या पाडून झाल्या होत्या. तरीही पाण्याची लाईन लागत नव्हती. शेताच्या बाजूचा एक शेतकरी उत्पन्नाच्या 25% रक्कम घेण्याचा प्रघात असल्यावरही 30% रकमेवर अडून बसला होता आणि त्यातली 10% रक्कम नितीनवर कमालीचा अविश्वास दाखवून लागवडीच्या आधीच आगाऊ मागत होता. मोतीराम आणि नितीनची पाण्याच्या प्रश्नावर चांगलीच दमछाक होत होती. नितीनला खरं तर 2.5 एकरात पूर्ण ठिबक करायचं होतं. कमीत कमी पाण्याचा वापर करून पिकं घेण्याचं तंत्र त्यानं कृषी विद्यापीठात पदवीला असतानाच अवगत केलं होतं. ठिबक सिंचनासाठी त्यानं मुक्ताईनगरच्या सफल बँकेत 7/12, खाते उतारा, नकाशा, चतुस्सीमासह इतर आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्तावही दाखल केला होता. मात्र तुकाराम झालटेच्या सह्या अंगठ्यांमुळे तिथेही कर्जाचा प्रस्ताव धुळखात पडून होता. आधीच तुकाराम झालटे स्टेट बँकेच्या कर्ज प्रकरणामुळे गांगरून गेला होता. साधारणतः 70-75 हजार रुपयापर्यंतचा खर्च लागणार होता. सफल बँक तेवढ्या रकमेचा चेक संबंधित एजन्सीकडे सोपवणार होती. तुकाराम झालटेनं अखेर हो नाही करत मोतीराम सूर्यवंशीच्या मध्यस्थीनं मुक्ताईनगरच्या भारतीय स्टेट बँकेच्या आणि सफल बँकेच्या कागदपत्रांवर सह्या अंगठी टेकवले होते.
मोतीराम सूर्यवंशीमुळेच हे सगळं घडून आलं होतं. नितीननं मनातल्या मनात त्याचे आभार मानले. तसा तो मोतीरामचा लहानपणापासूनच खूप आदर करायचा. तुकाराम झालटेसारखंच नितीनला मोतीरामनं प्रेम लावलं होतं. खरं तर नितीन आणि तुकाराम झालटे या दोघं बापलेकांमध्ये अनेक दिवसांपासून चाललेली ही जुगलबंदी मोतीरामला सहन होत नव्हती. 4-5 दिवस त्यानं एकाच वेळी दोघांशी सारखी चर्चा आणि विचारविनिमय करून एकदाची ही कोंडी फोडली होती. सुरुवातीला त्याचाही नितीननं इतकं शिकून सवरून शेती करावी याला विरोधच होता. मात्र एक दिवस नितीननं त्याच्या घरी जाऊन आपल्या मनातील शेती पेरण्यापासून ते येणाऱ्या उत्पन्नापर्यंतच्या सगळ्या बारीक-सारीक गोष्टी मोतीरामजवळ कथन केल्यानं त्यांचंही मतपरिवर्तन झालं होतं. नितीनच्या पाठीशी त्यानं ठामपणे उभं राहायचं ठरवलं. तसा मोतीराम खूप कष्टाळू माणूस होता आणि तितकाच प्रामाणिकही. केळीच्या कामात तर मोतीराम अतिशय तरबेज होता. अंतुर्लीत दाखल झाल्यापासून ते आज तागायत त्यानं केळीचं हे एकच काम धरलं होतं. उभी हयात त्याची या कामात गेली होती. तसं पाहिलं तर त्याच्या दांडग्या अनुभवाचा नितीनला फायदाच होणार होता हे नितीनलाही चांगलंच माहीत होतं. मोतीराम जीव तोडून प्रसंगी पदरमोड करून त्याला जमेल तेवढं सहकार्य करीत होता. नितीनला त्याच्या सहकार्यानं हत्तीचं बळ मिळत होतं. एका दिवशी संध्याकाळच्या वेळेस मोतीराम सूर्यवंशी व त्याची बायको लोड शेडिंग असल्यानं ओसरीत निवांत गप्पा मारत बसले होते. लय सज्जन लेकरू आहे खरंच नितीन, पण ना त्याच्या बापाले सोन्याची पारखच नाही. नाही तर काय माय, किती धावपै करू राहिलं लेकरू, पण त्याच्या बापाच्या ध्यानातच घुसूनी राहिली त्याची मुसाफरी. पायाले भिंगरी लावल्यावानीच पळून राहिला खरंच पोरगा. तुम्ही हाय ना त्या पोराच्या मागे, मग अशीच करा त्याला बिचाऱ्याला होईन तेवढी मदत. अरे आपला बी लेखच आहे ना तो. आपण कधी परक मानलंय का त्याले? नाही मानलं त्याले परक. पण त्या तुका बोले कोण सांगीन आता. इनाकारणच राग करू राहिला लेकराचा. महायवी तेच म्हणणं आहे. त्या बुवानं करूनही त्याचा एवढा राग. तुम्हाला नाही करता येत मदत त्याले तर त्याच्या कामात आडवा पाय तरी घालू नका म्हणा त्याले. त्या बहिणीला किती वाईट वाटत असेल. बापचनी पाठीशी लेकराच्या तर किती घोर लागत असेल त्याच्या जीवाले. मी तर म्हणते रात्रात झोप येत नशीन तिले बिचारीले. करते ती माऊली रोजच्या रोज त्याच्या भोवती दांगडो, समजावते बिचारी रडून पडून त्याले, पण काही फरक नाही पडू राहिला त्याच्या डोक्यात. उलट रोज त्या पोऱ्याच्या नावानं बोंबलून बोंबलून डोकं दुखव राहिला त्या बाबीचं. मी जाईन कोण्या दिवशी त्या बहिणीजोय, समजोईन तिले आणि नितीनले बी सांगीन. नको लागू ती या बापाच्या नादी. काही लागून राहिला तो त्याच्या नांदी फिंदी. समजावून पाहिलाय मीनं बी त्याले, पण तो आधीच सोडायला तयार नाही. आणि काय करीन ते पोरग बी मग. जाऊ दे म्हणा बाप्पा, नको ध्यान देऊ त्या बुवाकडे. मी हाय ना म्हणा आता ती या संग. काही काळजी करू नको. वैन म्हणा सर्व बराबर तिया. मी तर आहेच त्याच्याबरोबर कवा बी उभा, पण त्याच्या बापानं बी करायला पाहिजे ना काहीतरी मदत त्याले. अरे भल्या माणसा, एकदा तू पाय तर खरी त्या लेकराकडे. अरे इतका शिकेल सवरेल पोरगा फसवणार आहे का आपल्याला. आता मीनं एवढा समजूला त्याले, पण काही उपयोग नाही होऊन राहिला. बँकाईच्या कागदपत्रावर बी सया अंगठे करायला असा गाणला, अरे की विचारू नको. अरे बरं झालं तू ते चांदी दिली होती म्हणून, नाही तर तू नांगरटी वखरटी बी झाली नसती त्याच्या वावरात. ते पोरगा अजूनच दानाफान फिरलं असतं. पडलीन त्याच्या कामात चांदी याचीच खुशी आहे आपल्याला. त्या बुवाचे लय उपकार आहेत आपल्यावर. त्याच्यामुळे तर पाय ठेवायला जागा भेटेल आहे आपल्याला या अंतोरलीत. नाही तर कोण पुसत होतं आपल्याला. तुमच्यावर तर काही नाराज बिराज नाही ना ते बुवा. काही बोलणं नाही होऊन राहिलं त्याच्याशी काहीच. अरे सकाळपासून तर संध्याकाळ लोक वावरातच तर टाईम जाऊन राहिला सर्व. आणि एखाद्या दिवशी भेट घ्यायला जाणं पण आता त्याच्याशिवाय होणार नाही तो शिदा. काही नको लावा आता त्या बुवाशी डोकं फिक. वहीने एक दिवस सर्व बराबर. काही शिदा करायचं काम नाही पडणार तुम्हाला. तुकाराम झालटेच्या कुटुंबाची दोघं नवरा बायको अशी काळजी करत होते. नितीनच्या पाठीशी त्याच्या बापानं ठामपणे उभं राहावं एवढीच त्यांची तळमळ होती. सफल बँकेनं गेल्या आठवड्यात ठिबकचं प्रकरण मंजूर केल्यानं मुक्ताईनगरच्या मुक्ताई एजन्सीकडून ठिबकची 15 बंडलं व इतर साहित्य तुकाराम झालटेच्या शेतात येऊन पडलं होतं. ते 4 दिवसात मोतीराम सूर्यवंशीनं पाण्याची सोय होण्याच्या आधीच एकदम 10 मजूर लावून 2 दिवसात नळ्या पाईप शेतात अंथरून टाकले होते आणि सिमेंटची 2 पिल्लरही शेतात उभी केली होती.
शेजारचा शेतकरी मी 10% रक्कम हातात घेतल्याशिवाय पाणी जोडू देणार नाही असं ठणकावून सांगत होता. नितीन आणि मोतीरामच्या कोणत्याही शब्दावर तो विश्वास ठेवायला अजिबात तयार नव्हता. साधारणतः जवळपास 10,000च्या आसपास रक्कम हाती पडल्याशिवाय पाणी जोडू द्यायला तो तयार नव्हता. केवळ 3 PVC पाईप टाकून तुकाराम झालटेच्या शेतात पाणी खेळणार होतं. नितीनची आणि मोतीरामची खरं तर त्याच्यासाठीच ही धावपळ चालली होती. त्यात त्याच्या हाती टेकवायला जवळ एक खडकूही उरला नव्हता. मोतीरामच्या बायकोच्या अंगावरची चांदी गहाण ठेवून आणलेल्या रकमेतून जे काही थोडेफार पैसे हाती उरले होते ते ठिबक नळ्या पसरवण्याच्या, पाईपलाईन दाबण्याच्या आणि शेतात 2 पिलर उभे करण्याच्या कामी मजुरांची मजुरी वाटपातच गायब झाले होते. स्टेट बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाच्या रकमेची वाट पाहण्याशिवाय आता नितीनकडे पर्यायच उरला नव्हता. नितीनच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगातार मुक्ताईनगरच्या फेऱ्या मारणं सुरूच होतं. तुकाराम झालटेच्या सह्या अंगठे उशिरा झाल्यानं कर्ज प्रकरणाला उशीर झाला होता. त्या कर्ज प्रकरणाचं काम अंतिम टप्प्यात असल्यानं नितीनलाही काही बोलता येत नव्हतं. त्याला फेऱ्या मारल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. अरे काय तुका भाऊ, कुठे गेले होते बाप्पा इथले दिवस? काय दिसून नाही राहिले सध्या कुठीच. घोटाळा तर पत्ताच नाही तुमचा काहीपासून. काय नाही हो जगन भाऊ, जरा बिमार पडलो होतो साला. काहून, काय झालं होतं? काही जास्त बिमार बी नव्हतो तसा, पण नाही होत आता साला वयाच्या मानानं जाणं येणं, बाहेर हिंडणं फिरणं. काहून, काय म्हणत होते? काही नाही, काहीचाच गेलो नव्हतो वावरात. कालच्या दिवशी गेलो तर चक्कर टाकेले वावरात. तर तुमच्या वावरात नवळेच मजूर काम करताना दिसत होते. ठिबकच्या नळ्या आथरण्याचं काम चालू होतं वाटतं. न त्याच्या मागे मोतीरामने नितीन फिरत होता वाटते. या साली घरीच वावर पेरू राहिले वाटतं तुका भाऊ तुम्ही. कुठून आणला एवढा माल? हंडा बिंडा सापडला काय बाप्पा कुडी? का सट्टा लागला टोपलाभर नोटायचा? काही समजून नाही राहिलं झालं. नाही हो भो, तसं काही नाही. आपल्याला कुठे हंडाबिंडा सापडी जगनभाऊ. सट्टा तर खेतच नाही आपू, हे माहितीच आहे तुम्हाला. माया पोरगं घरीच वावर पेरू राहिलं यावर्षी. चांगलं आहे मग. तुम्हाला बी बागायतदारच म्हणणं पडीन आता. कशाच्या पायी? सर्व कर्जावर सुरू आहे त्याच्या उपचापती. असं आहे का? चांगलं आहे ना मग. काय चांगलं आहे? रांडो बायकोले कुकाची उठाट्यो. अरे तुका भाऊ, आता त्याच्याशिवाय होतच नाही कोणतं बी काम. आता मीनं बी घेतलंय बँकेचं कर्ज. सर्वेच कुरबी किसान काढताना आता कर्ज. त्याच्यात काय विशेष आहे? हंगामावर टाईम कर्जाचे पैसे भरले की झालं. बँकेला बी याच भेटत राहते ना, आपलं बी काम होऊन जाते. नाही तर कोण देते आपल्याला एवढे पैसे? सगळे सोयरे बी दारीनी उभं करता नुसते 5-10 हजाराले. त्याच्यापेक्षा तर कर्ज काढणं परवडतं. बराबर आहे तुमचं म्हणणं, पण हंगाम तर यायला पाहिजे ना कर्ज फेडायले. येतो हंगाम बरोबर. कुठे जाईन तो? टाईम मटेरियल टाकणं, निंदणं, खुरपणं, न बागाकडे अव्वल ध्यान दिलं की येतोच हंगाम आपल्या हातात. काय हाती हंगाम येतो म्हणून राहिले जगनभाऊ तुम्ही बी. तोंडाचा खेळ आहे का आता हंगाम घेणं? दिवसमान कसे आहेत आता? अरे बाप्पा, जडल्या तडीच आहे सर्व. वैलं तर वैलं, नाही तर गदळ घेऊन पहिलं. असं कुठे चालीन का जगनभाऊ? आम्ही पडले गरीब माणसं. बाप जन्मात शेती करेल नाही आम्ही न. झालं काही त्या बागा फिगाचं तर मजूर बी भेटणार नाही आम्हाला लळ्याले. काही होतं नाही तसलं दर साली. कशाहून या साली बी वहीन म्हणता तुम्ही तसं. पण काही बी म्हणा तुका भाऊ, झाले आता तुम्ही बी बाप्पा बागायतदार. तुमच्या नितीननं खरंच नाव काढलं. मग तुका भाऊ निघतो मी. कालची लाईन लावायची आहे ना साली कामाची. माया बी एकटंच आहे ना तुमच्यावानी पोरगं. कुठे धावपळ करीन ना. सामान बी द्यायचं आहे घरी, नाही तर स्वयंपाक नाही होणार लवकर. तुकाराम झालटेनं गावठाणावर जाणं येणं सोडल्यापासून रोजच्या बैठकीतला जगनभोई असा अचानक मंगू खोज्याच्या दुकानासमोर भेटला. गेली अनेक दिवस तुकाराम झालटे घरी राहून कंटाळल्यानं 5-7 दिवसापासून या दुकानासमोर येऊन दुकानाच्या समोरच्या ओट्यावरच संध्याकाळच्या वेळेस बूट टिकवून बसत होता. खरं तर आज जगनभोईशी बोलतच राहावं असं तुकाराम झालटेला वाटत होतं. मात्र किराणा दुकानावरून घेतलेलं सामान जगनभोईला घरी पोचवण्याची घाई असल्यानं त्यानं लांबत चाललेली चर्चा आटोपती घेत आपल्या घराचा रस्ता जवळ केला होता.
रात्री जेवण आटपून अंथरुणावर पडल्या पडल्या जगनभोईशी झालेली चर्चा तुकाराम झालटेला आठवत होती. जगनभोईचं बोलणं त्याच्या कानात सारखं घुमत होतं. खरं तर जगनभोईच्या शेतात मजूर म्हणून तुकाराम झालटे अनेक वेळा गेलेला होता. आज मात्र जगनभोईनं स्वतःहून आपल्याला बागायतदार म्हणणं, आपल्या नितीनचं तोंड भरून कौतुक करणं हे तुकारामला चांगलं सुखावून गेलं होतं. नितीन जेव्हा अकोल्याला कृषी विद्यापीठात शिकायला गेला तेव्हा आपल्याजवळ नितीनबद्दल गावठाणावर असंच कौतुकानं बोललं जायचं आणि तेव्हाही आपली छाती फुलून यायची. जगनभोईचं आजचं बोलणंही तसंच होतं. तुकाराम झालटेला आयुष्यात प्रथमच आज कोणीतरी बागायतदार म्हटलं होतं आणि त्याचं सगळं श्रेय नितीनला होतं हे त्याच्याही आता हळूहळू लक्षात येत होतं. गेल्या 2-3 महिन्यांपासून आपला मुलगा, आपली बायको आणि आपला मावस भाऊ मोतीराम आपल्याला याच गोष्टी सतत समजावून सांगतायत हे मात्र आपल्या लक्षात का येत नाही असा विचार त्याच्या मनात आला. अखेर खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर एकदाची मुक्ताईनगरच्या स्टेट बँकेकडून कर्जाची रक्कम तुकाराम झालटेच्या नावावर जमा झाली आणि नितीनच्या सर्व कामांना वेग आला. पैशांअभावी सगळीच कामं आतापर्यंत कासव गतीनं चालली होती. आता हाती पुरेशी रक्कम पडल्यानं नितीन सशासारखा धावू लागला होता. पाणी देणाऱ्या शेजारच्या शेतकऱ्याच्या हातात 10,000ची रक्कम नितीननं टेकवताच तुकाराम झालटेच्या शेतात केळीची लागवड करण्यापूर्वीच पाणी येऊन धडकलं होतं. साधारणतः मेच्या अखेरीस किंवा जूनच्या तोंडावरच टिशू केळीची लागवड करणं भाग होतं. मोतीरामला सोबत घेऊन नितीननं एक दिवस जळगावला जाऊन टिशू केळीची रोपंही बुक केली होती. त्यांची गाडी शेताच्या बांधापर्यंत रोपं पोहोचवणार होती. लागवडीसाठी मात्र त्यांना मजुरांची शोधाशोध करावी लागत होती. बिजवाई पेरता बराबरच आमच्या हातात नगदी पैसे लागतील. या हातानं काम करा न त्या हातात मजुरीचे पैसे घ्या. पण हाय का तुमच्या जो पैसे का चालली नसती बिजवाईच पेराले? आम्ही तुमच्या घराच्या मांगे पुढे फिरणार नाही मोती भाऊ. आम्हाला वावराच्या बांध्यावरच मजुरीचे पैसे लागतील. मजूरही मुकादमाच्या सुरात सूर मिसळून मोतीराम सूर्यवंशीला असे प्रश्न विचारून भंडावून सोडत होते आणि नितीनच्या कामावर येण्यासाठी काही केल्या झुरत नव्हते. काय संताप आहे साला. काम करायच्या आधीच मजुरीचे पैसे नेऊन द्या का या मजुराईच्या घरी. साले दुसऱ्याच्या वावरात मरतात तेव्हा जराशी बी नखरचखरणी करताना ते आणि बाजाराच्या दिसा लोक चुपचाप हातपाय चोयत बसता आपल्या घरी, तरी बी तेच्याच कामाले झळा मारतात. वटी जड तर पाहुणीन गोड हे माहिती आपल्याला. सर्वात जलम गेला याच्यात आपला. आपण नाही म्हणत काही. अरे त्याच्याकरताच तर खिशात पैसे घेऊन फिरू राहिलो ना आपण यायच्या मागे. तर साले गोटच घेऊन राहिले अजिबात. अरे गरीब तरी आपल्या इमानाले जागता, श्रीमंताईच्या इमानात तर फत्तर पडेल राहता आणि एका माहितीने त्याले. अरे एकदा तर आमचा गरबाईचा अनुभव घी पा. आम्ही काय लबाड लुच्च नाही आहे. तुमचे मजुरीचे पैसे बुडवून कुडी आम्हाला आयली बांधायची आहे का? तुम्हाला मजुरीचे पैसे भेटले नाही ना तवा 2 खेट्टा आणा ना. असा मोतीराम सूर्यवंशी मनातल्या मनात संताप करत होता. आपल्या जवळपासचे आणि अनेक वर्षांपासून सोबत काम करणारे मजूरही आपण सांगितलेल्या कामाबाबत असा विचित्र पवित्रा घेतील असं मोतीरामला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तसा त्यांच्यासमोर शहापूरच्या मजुरांचा दुसरा पर्याय होता. मात्र प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी शहापूरला जाऊन मजूर आणणं तेही परवडणारं नव्हतं. तसा अंतुर्ली आणि शहापूरच्या मजुरांच्या मजुरीत आणि कामातही काही फरक नव्हता. गावातल्या मजुरांमुळे मात्र नितीनचा भाड्या तोड्याचा खर्च वाटणार होता. त्याच्यासाठीच मोतीरामकडून गावातल्या मजुरांची जुळवाजुळव सुरू होती. मजूर मात्र त्यांच्याच तालात नाचत होते. मोतीरामच्या हातात हात काही देत नव्हते. केळीची रोपं धडकण्याच्या आदल्या दिवशी नितीन आणि मोतीराम शेतात चौफेर फॉस्फेट टाकून मोकळे झाले होते. बिजवाई लावण्याची जय्यत तयारी झाली होती आणि मोतीरामनं जीवाचा आटापिटा करून स्वतःच्या खिशात मजुरीची आगाऊ रक्कम ठेवून मजुरांची मोड बांधली होती. 2.5 एकरात साधारणतः 4,800च्या आसपास रोपांची लागवड होणार होती. पण इतके दाबून प्रयत्न करूनही जेमतेम 5च मजूर हाती लागल्यानं एका दिवसाचं काम किमान 2 दिवस तरी ते चालणार होतं. मोतीराम सूर्यवंशी मजुरांसोबत स्वतः राबणार होता. प्रत्येक गोष्ट तो जीव ओतून करत होता. दुसऱ्या शेतकऱ्याकडे मजूर म्हणून काम करणं वेगळं होतं आणि स्वतःच्या मावस भावाच्या शेतात राबणं निराळं होतं. त्यामुळे आपण हजर असताना रोपं लावण्याच्या कामात कसलीही गडबड होऊ नये याची मोतीराम जीवापाड खबरदारी घेत होता. नितीनही
आपल्या कृषीविषयक अभ्यासावर त्याचे हयातीचे सगळे अनुभव घासून पुसून घेत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी केळीची रोपं शेताच्या बांधावर येऊन थटकली होती. नितीन, त्याची आई आणि मोतीराम रोपं येण्याच्या आधीच शेतात हजर होते. रोपं उतरताच लावलेल्या 5 मजुरांनी रोप लावण्याच्या कामाला घाई केली होती. दिवसभरात मजुरांनी आपल्या कामाला चांगलाच वेग दिला होता. संध्याकाळपर्यंत जवळपास 2000 रोपांची लागवड करून ते मोकळे झाले होते. नितीनच्या चेहऱ्यावर आज वेगळाच आनंद झळकत होता. त्याच्या आईच्या आनंदाला तर उधाणच आलं होतं. आपल्या शेतात मालक म्हणून हजर राहण्याचं कधी तिच्या स्वप्नातही आलं नव्हतं. आपल्या शेतात नवऱ्याबरोबर मजूर म्हणून राबण्यात तिची सगळी हयात गेली होती. पण आज शेताची मालकीण म्हणून नितीनची आई आपल्या शेताच्या बांधावर दिमाग खात उभी होती आणि मजुरांकडून रोपं लावण्याचं काम ती करून घेत होती. आपल्या आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून नितीनही सद्गदित झाला होता. एकदाचं शेतात रोप लावण्याचं काम आटोपलं आणि मोतीराम सूर्यवंशीचा जीव भांड्यात पडला. नितीनच्या लढाईचा सर्वात महत्वाचा टप्पा पार पडला होता. आता 2 ते 3 दिवसात शेतात खोड चेटायला उशीर नव्हता. नितीनला तर त्या रात्री आभाळच जिंकल्याचा भास होत होता. त्याच्या नजरेसमोर सुरुवातीपासूनचा सगळा पट येऊन उभा राहिला होता. शेतात केळीची लागवड होईपर्यंतचा प्रवास खरं तर त्याच्यासाठी इतका सोपा नव्हता. खिशात एक पैसा नसताना त्यानं हे आव्हान पेललं होतं. त्याचा आज जरी त्याला आनंद वाटत असला तरी यापुढचे 7-8 महिने त्याच्यासाठी खडतरच होते. हाती असलेल्या कर्जाची रक्कम काही केल्या मोजून मापून खर्च करणं अतिशय आवश्यक होतं. एक पैसाही इकडे तिकडे खर्च करणं म्हणजे सुबळी बसली रांध्याले ना आगोळ्या बसला खायाले असंच करण्यासारखं होतं. अजूनही बऱ्हाणपूरला नांगरटी वखरटीसाठी मोतीरामनं गहाण टाकलेली चांदी नितीनकडून सुटलेली नव्हती. याचं त्याला वाईटही वाटायचं. तसं पाहिलं तर मोतीराम सूर्यवंशीचे त्याच्यावर अनंत उपकारच झाले होते. ते नितीनकडून काही केल्या फिटणार नव्हते. लागवडीसाठी मे महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडल्यानं आणि पावसाळाही तोंडावर येऊन ठेपल्यानं खोडांची काळजी घेणंही तितकंच आवश्यक होतं. मात्र पावसाळ्यात वाढणाऱ्या तणाचा बंदोबस्त केला की कडाक्याच्या थंडीच्या दिवसात शेतातील केळीला चरका पडतो. खोडाच्या पेशी कमी होऊन खोड कमजोर होतं. हे नितीनला चांगलंच ठाऊक होतं. तत्पूर्वी वेळोवेळी निंदणं, खुरपणं, वेळच्या वेळी मटेरियल टाकून खोडाचं भरणपोषण होणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3 महिन्याच्या आत फवारणी करणं, या सर्व बाबींकडे बारीक लक्ष देणं अत्यंत आवश्यक होतं. त्याच्यासाठी शेताच्या एका कोपऱ्यात नितीननं मोतीरामच्या मदतीनं औतफाटात जमवून एक लहानशी खोपडी तयार केली होती. या खोपडीत रात्री बेरात्री थांबून ते शेतावर नजर ठेवणार होते. बाकीचंही बारदान ठेवण्यासाठी खोपडीचा उपयोग होणारच होता. दुसऱ्या दिवशी नितीननं मोतीराम सूर्यवंशीवर शेतातल्या कामांची जबाबदारी सोपवून मुक्ताई एजन्सीकडे धाव घेतली. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यानं मुक्ताईनगर तालुका यावर्षी दुष्काळी तालुका म्हणून जाहीर झाला होता. त्यामुळे तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना ठिबक सिंचनसाठी 60% अनुदानाचा लाभ जाहीर करण्यात आला होता. ही माहिती कानावर येताच नितीन कामाला लागला. ठिबक सिंचन अनुदानासाठी लागणारी सगळी कागदपत्र तयार करून त्यानं एका दिवसात हे प्रकरण धसास लावलं होतं. शासनाकडून मिळणारं अनुदान एक रकमी परस्पर कृषी विभागाकडून मुक्ताई एजन्सीकडे जमा होणार होतं. त्यामुळं काही प्रमाणात का होईना नितीनच्या कर्जाचं मोठं ओझं हलकं होणार होतं. भारतीय स्टेट बँकेकडून घेतलेल्या कर्जाची मात्र त्याला आजच चिंता करायचं कारण नव्हतं. त्याचा वर्षातून एकदाच हंगामावर भरणा करावा लागणार असल्यानं नितीन बिनधास्त होता. मात्र ठिबक सिंचनच्या घेतलेल्या एकूण कर्जाच्या रकमेपैकी 60% रक्कम परतफेड करण्याची त्याला संधी चालून आली होती. त्यामुळं आवश्यक ती कागदपत्र नितीननं मुक्ताई एजन्सीकडे तातडीनं सादर केली. 3-4 दिवसातच खुडं शेतभर चेटली होती. मोतीराम आपल्या जीवाचं रान करत होता. मे महिन्याचं कडक ऊन दिवसेंदिवस चटका मारत होतं. पश्चिमेकडून झाडी नसल्यानं उन्हाचा फटका थेट खोडाच्या मुळाशी बसत होता. त्यामुळं दिवसातून किमान 2-3 तास तरी खोडांना पाणी देणं अतिशय आवश्यक होतं. त्यात पाणी देणारा शेतकरी हाती आगाऊ रक्कम घेऊनही त्याच्या सोयीनंच पाणी देत होता. त्याचा सालदार ठरलेल्या वेळेपेक्षा 1 मिनिटभरही वर पाणी द्यायचा नाही. त्यात मध्येच
लोड शेडिंग वाढल्यानं पाण्यासाठी हायतोबा करावा लागत होता. दिवसामागून दिवस जात होते. लहान मुलासारखी केळीच्या खोडांची काळजी घेतली जात होती. मोतीरामचं जीव तोडून काम करणं सुरूच होतं. नितीन मजुरांची मजुरीची रक्कम खिशात ठेवूनच त्यांच्याकडून कामं करून घेत होता. मोतीरामचे अनुभव आणि नितीनचं शिक्षण एकजीव होऊन केळीची बाग फुलवत होते. काही चिंता करायचं काम नाही आता. बराबर लाईन लावेल आहे आपण सर्व्या कामाची. अरे मी करतो ना बरोबर सर्वी देखरेख आपल्या बागाची. तू नको काळजी करू. मोतीराम सूर्यवंशी सुरुवातीपासून नितीनला असा धीर देत होता, तर दुसरीकडे तुकाराम झालटेचा आत हळूहळू राग निवळत होता. नितीनची आई मात्र मुलाच्या पाठीशी ठामपणे उभी होती. ती 8-15 दिवसातून शेतात येत होती आणि जमेल तेवढी नितीनला मदत करत होती. अधूनमधून मोतीरामची बायकोही नितीनच्या आईसोबत येऊन या कामाला हातभार लावत होती. खरंच गुणाचा लेख आहे आपला नितीन. पाय बरं कसा शेतामंदी बराबर जमवला बाग त्यानं. खरंच जमवला. मोतीराम बुवांनी लय मदत केली त्याले. नाही ते एकट्याकडून थोडीच होणार होतं माय. त्याची तर लय धावपळ झाली व बहिणा. हे काम लागल्यापासून तर एका दिवसाची बी चैन नाही त्या जीवाले. तो वाजता दिसून राहिला मग हा बाग यायचा. आता पाहू पुढे काय होतं ते. नाही तर फळा मारला दार आले न भाकर दिली यार आले. असं झालं तर सर्व खैमानच होईन माय. तोंड द्यायला जागा नाही राहणार आम्हाले. काही होणार नाही तसं. टाईमोटाईम करेल हाय त्याने सर्व. का जरासा पैसा वतेल हाय त्यानं या बागात. कर्जाचा 1 रुपया बी खर्च नाही केला असेल तुम्ही घरात. 1 पैसा बी निव बहिणा. त्या रामभाऊ पाटलानं वावराच्या हिसाबाचे देल पैसे पुरवून राहिलो आम्ही आडलो खाया प्यायले. झालं आता सर्व काही. चिंता करायचं काम नाही. पाय ना आता थोड्याच दिवसात कशी रास दिशीन बागात ते. अंतोरलीत सर्वे कुणबी किरसान तोंडात बोट घालतीन हा बाग पाहून. नितीनची आई आणि मोतीराम सूर्यवंशीची बायको बागावर नजर फिरवून येणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज बांधत होत्या आणि त्यांची चर्चा ऐकून नितीन आणि मोतीरामला एक नवा हुरूप येत होता. तुकाराम झालटेनं अजूनही शेतात पाय ठेवला नव्हता. मंगू खोजाच्या दुकानासमोर संध्याकाळच्या वेळेस जमा होणाऱ्या लोकांकडूनच त्याला आपल्या शेतातील बागाची बित्तम बातमी कळत होती. तुकारामला कालपर्यंत मजूर म्हणणारे लोक आता त्याला बागायतदार समजून चर्चा करत होते. तुकाराम झालटे एकीकडे त्याला बागायतदार म्हटल्यानं सुखावून जात होता, तर दुसरीकडे वारा उधाणाच्या आणि भावाच्या चढउताराच्या गोष्टींनी हादरून जात होता. सुरुवातीपासूनचा सगळा पट त्याच्या नजरेसमोर येऊन उभा राहत होता आणि खिशात 1 नया पैसा नसतानाही कर्जाच्या रकमेवर शेत करायचा नितीनचा कबाडा त्याच्या मनाला आजही पटत नव्हता. मात्र एकुलत्या 1 मुलाच्या हट्टापुढे त्याचे हात टेकले होते. नितीन आणि मोतीराम यांनी शेतजमिनीत केळीचा बाग फुलवून दाखवला होता. हे तर खरंच होतं. त्याची गावात चांगली चर्चाही होती. मात्र केळीपासून मिळणारं उत्पन्न सही सलामत खिशात येणंही तितकंच महत्वाचं होतं. तुकाराम झालटे रोज रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या नितीन आणि त्याच्या आईमध्ये चालणारी चर्चा अगदी कान देऊन ऐकत होता. मोतीराम सूर्यवंशीच्या बायकोच्या अंगावरची बऱ्हाणपूरला गहाण पडलेली चांदी, मुक्ताईनगरच्या भारतीय स्टेट बँकेचं कर्ज, तसंच ठिबक सिंचनचं अजूनही बाकी असलेलं 40% कर्ज हे येणाऱ्या उत्पन्नातूनच भरलं जाणार होतं. किमान लागलेल्या खर्चाची बरोबरी तरी होणं महत्वाचं होतं. नाहीतर बोकांडी बसलेलं हे कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न समोर येऊन उभा राहत होता. तुकाराम झालटेच्या सातबाऱ्यावर तलाठी लालशाहीत घेतलेल्या कर्जाच्या 3 पट रकमेचा बोजा बसवून मोकळा झाला होता. पाहता पाहता 7 महिन्यांचा कालावधी लोटला होता. शेतात केळी चांगलीच निसवली होती. साधारणतः 25-30ची रास पडली होती. आजूबाजूच्या मार्केट कमिट्यांच्या केळीच्या जाहीर भावापेक्षाही बऱ्हाणपूर बोर्डाचे भाव फरकाने जास्तीचे फुटल्याने नितीननं थेट बऱ्हाणपूर बोर्डाशी संपर्क साधला. त्याच्या बऱ्हाणपूर बोर्डाच्या फेऱ्याही वाढल्या होत्या. बोर्डाचा चेकर आणि नितीन एकमेकांशी थेट संपर्क साधून होते. शेखरनं एक दिवस दुपारच्या वेळेस प्रत्यक्ष शेतात येऊन उभ्या बागातून फेरफटका मारला आणि केळीची रास पाहून त्यानंही जाता जाता या मालाला चांगल्या भावाची हमी दिली होती. शेत हायवे लगत असल्यानं केळीची वाहतूक करणं सोपं होतं. वाहतुकीची मजुरी नितीनला फारशी जड नव्हती.
साधारणतः 5 रुपयात केळीचा एक घड गाडी उभ्या असलेल्या जागेवर पोचणार होता. प्रत्येक कामाच्या वेळेस नितीननं मजुरांना जागेवरच मजुरी दिली होती. तरीही मजूर कामावर येण्यासाठी चालढकल करत होते. मोतीराम सूर्यवंशीची अजूनही मजुरांसाठी धावपळ सुरूच होती. चांगल्या मालाची कारण नसताना हेळसांड होऊ नये, केवळ किरकोळ व्यवस्था झाली नाही म्हणून कुणाचीही नाराजी होऊ नये याची नितीन काळजी घेत होता. माल कटाईच्या दिवशी तर मजुरांपासून ते थेट चेकर हमालापर्यंत सगळ्यांचीच बडदास्त ठेवावी लागणार होती. पुढच्या वर्षापासून त्याला काही गोष्टींची सुरुवातीपासूनच काळजी घ्यायची होती. तसा त्यानं यावर्षीचा सगळा बारीक सारीक खर्च एका नोंदवहीत लिहून ठेवला होता. आतापर्यंत झालेला खर्च आणि केळीपासून प्रत्यक्ष मिळणारं उत्पन्न याचा तो ताळमेळ बसवत होता. येणाऱ्या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा केळीच्या भावातील कमालीच्या चढउतारांमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी नितीननं वापसी, पेप्सी, केळीपासून वेफर्स अशा वेगवेगळ्या गोष्टी तयार करण्याचा विचारही चालवला होता. वेफर्सपासून येणाऱ्या उत्पन्नातून त्याला घरखर्च आणि शेतीचाही काही प्रमाणात खर्च भागवणं शक्य होणार होतं. केळीच्या वेफर्सला या पट्ट्यात चांगली मागणी होती आणि भावही दाबून होते. धामणी नदीचा पूल ओलांडल्यावर हायवेला लागून असलेल्या लालबावडीजवळ चढाच्या ठिकाणी चांगली जागा होती. या मोकळ्या जागेवर बोरसर, अंतुर्ली, चापोरा, दापोरा या गावांचे मजूर सकाळ संध्याकाळ गोळा व्हायचे. त्यांना ने आण करणाऱ्या वाहनांची तिथे गर्दी व्हायची. हायवेनं जाणाऱ्या येणाऱ्या गाड्याही लालबावडीजवळ थांबायच्या. त्यामुळे वेफर्सची चांगली विक्री होणार होती. खरं तर या वेफर्सच्या व्यवसायात त्याला मोतीराम सूर्यवंशीलाही उतरवायचं होतं. त्याच्या उपकाराची परतफेड म्हणून आयुष्यभर सालदारकी केलेल्या माणसाला आपला मदतीचा हात देऊन एका छोट्या उद्योगात गुंतवण्याचा त्याचा विचार होता. मोतीरामलाही ते पटलं होतं. आयुष्यभर सालदारकी केलेल्या माणसाला उतारवयात आता बसल्या जागी काम हवं होतं. नितीनच्या समोर पाण्याचाही मोठा प्रश्न होता. यावर्षी शेजारच्या शेतकऱ्यानं हाती आगाऊ रक्कम घेऊनही त्याची पाण्याच्या प्रश्नावर चांगलीच दमछाक केली होती. नितीननं शेतात ठिबक केलं नसतं तर त्याच्या केळीच्या बागाची वाटच लागली असती. तापी आणि धामणी या दोन्ही नद्यांच्या मुबलक पाण्यामुळे वर्षानुवर्ष या पट्ट्यात केळी घेतली जाते हे खरं होतं. भरपूर पाण्याची जमीन असल्यानंच अंतुर्ली ते थेट बऱ्हाणपूरपर्यंतच्या भागात छोट्या मोठ्या शेतकऱ्यांनी आपापल्या शेतजमिनीत बोरवेल करून पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था केली होती. तशीच एक बोरवेल करून आपल्याही शेतात पाण्याची सोय व्हावी असं नितीनला वाटत होतं. मात्र पिठाऱ्यात नाही पीठ न मिठाऱ्यात नाही मीठ अशी नितीनची अवस्था झाल्यानं त्याला हाती येणाऱ्या उत्पन्नाच्या रकमेची वाट पाहिल्याशिवाय आता गत्यंतर नव्हतं. आणि तो दिवस दूर नव्हता. कबाडा तर जमलाच होता. नितीन तुकाराम झालटे या नावाचा नवा बागायतदार अंतुर्लीच्या नवतीत दाखल झाला होता. माल कटाईचा दिवस तेवढा उजाडायचा बाकी होता. ऑडिओ दिवाळी अंक तुम्हाला कसा वाटतोय हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. तेव्हा भेटूया उद्याच्या पुढच्या भागात.